Subscribe the channel and click on bell icon to get new notification. खूप लोकांना आनंद झाला की आहे काहीतरी. आनंदून जायच्या आधी लाल अक्षरात जे लिहिले ते वाचा. हे उत्तम मार्ग म्हणजे फॉर बेस्ट रिझल्ट्स. अधेमध्ये काहीही खाऊ नका. कुठले कुठले पदार्थ अलाउड आहेत? पाणी चालेल, घरी बनवलेलं पातळ ताक चालेल, 2 चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवायचं ते चालेल. अमूल मस्ती कुठलंही विकतचं ताक चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतं. ग्रीन टी ब्लॅक टी चालेल, 25% दूध 75% पाण्याचा पातळ चहा चालेल. कशातच साखर नाही, शुगर फ्री नाही, कारण शुगर फ्रीने पण इन्शुलिन सिक्रेट होतं. नारळ पाणी चालेल, मलई खाऊ नका. नाही तर लगेच 30 रुपयाचं शहाळं आणलं, मलई कुठे वाया घालवायची. आपलं काळजी फार असते ना. ते वाटीत काढून ठेवा, जेवताना खा. खायला परवानगी आहे तुम्हाला, पण जेवताना खा. इतर वेळेला फक्त नारळ पाणी प्यायचं. टोमॅटोच्या 1-2 फोडी खाऊ शकता. एखादा टोमॅटो खाता येतो, जास्तीत जास्त 1 टोमॅटो दिवसभरात खाता येईल. उत्तम मार्ग म्हणजे अधेमध्ये काही खाऊ नका. आता हे पदार्थ का? तर इन्शुलिन सिक्रेट होतं की नाही होतं हे कळण्यासाठी मी स्वतः 18 पदार्थ खाल्ले, 54 वेळा ब्लड दिलं, 40,000 रुपये खर्च केले, तेव्हा हे ज्ञान पदरात पडलं, जे मला फुकट मिळालं. तर आता मला विचारायचं नाही की सर गुटखा चालतो का, कोरफड रस चालतो का. अशा लोकांसाठी मी सांगतो की तुम्ही स्वतः हा प्रयोग स्वतः करू शकता. कुठलाही पदार्थ तुम्हाला वाटलं. काही लोक मेथी भिजवून ठेवतात आणि सकाळी पितात, काही लोक लिंबू पाणी पितात, काही लोक लिंबू मध पाणी करून पितात. सगळे लोक काहीतरी खाऊन किंवा पिऊनच वजन कमी करायचा प्रयत्न करतात. मग असं जे काही पदार्थ तुमच्या आवडीचा आहे तुम्हाला घ्यायचा असेल, त्यांनी इन्शुलिन तयार होतं की नाही तुम्हाला बघायचं असेल तर काय करायचं? पॅथॉलॉजी लॅबमध्ये जायचं. समजा तुम्हाला कोरफडचा रस पिऊन पाहायचा आहे, 1 ग्लासभर तुम्ही पिता, तेवढा ग्लासभर ज्यूस घ्यायचा, लॅबमध्ये जायचं. तुम्ही समजा 8 वाजता लॅबमध्ये गेला तर पहिलं रक्त द्यायचं, मग तो रस प्यायचा, मग 8 वाजून 10 मिनिटांनी परत रक्त द्यायचं आणि 9 वाजता परत द्यायचं. म्हणजे किती झाले? 3 सॅम्पल द्यायचे. 8 वाजता, 8 वाजून 10 मिनिटं आणि 9 वाजता. मग काय करायचं? त्याला सांगायचं की इन्शुलिन तपासून दे याच्यातलं, शुगर नाही. तुम्हाला सांगावं लागेल, बेळगावमध्ये खास करून 2-2दा सांगावं लागेल की आम्हाला शुगर नको आहे, इन्शुलिन पाहिजे. शुगर टेस्टिंग 60 रुपयात होतं, इन्शुलिनला 500-550 रुपये इथे लागतील सध्या, म्हणजे 1,500 रुपये खर्च होतील. मग समजा काय होईल की 8 वाजता तुमचं इन्शुलिन 10 होतं, 8 वाजून 10 मिनिटांनी 12 झालं आणि 9 वाजता 16 झालं. याचा अर्थ काय झालं की इन्शुलिन तयार झालं. मग हा पदार्थ खाता येणार नाही. समजा असं झालं की इन्शुलिन 10 होतं, मग 8 झालं आणि मग 6 झालं. याचा अर्थ काय की इन्शुलिन तयार झालं नाही, तो पदार्थ तुम्हाला खाता येईल. समजा असं झालं की आधी 10 होतं आणि 10 मिनिटांनी 12 झालं आणि मग पुन्हा 9 झालं, किंवा 12 होतं ते 12च राहिलं आणि पुन्हा 16 झालं. म्हणजे 10 मिनिटाच्या सॅम्पलला किंवा 60 मिनिटाच्या सॅम्पलला, कुठल्याही सॅम्पलला जरी इन्शुलिन वाढलं तरी तो पदार्थ तुम्हाला घेता येणार नाही. हे तुम्हाला यासाठी सांगितलं की मला तुम्ही प्रश्न विचारू नये की अमुक चालतं का. तुमचं तुम्ही करा आणि ठरवा. हे डाएट प्लॅन करताना काय काय अडचणी येऊ शकतात. पहिली गंभीर समस्या आहे, सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू. नवरा बायकोला सोडायला तयार आहे, बायको नवऱ्याला सोडायला तयार आहे, पण साखरेचा चहा सोडायला लोक तयार नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही 8 दिवस फक्त, मी सांगतो म्हणून फक्त 8 दिवस एक देवाचं व्रत म्हणून करा की बिन साखरेचा चहा 8 दिवस प्या. 9व्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही, हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो. कारण हे शुगर ॲडिक्टिव्ह आहे, व्यसन लागले तुम्हाला. ते व्यसन जाण्यासाठी 8 दिवस लागतात. 8 दिवसानंतर हा प्रश्न तुम्हाला राहणार नाही. चक्कर येईल का? आम्ही तर घरात एवढं काम करतो, दिवसभर उभे असतो, मग चक्कर येईल का? लक्षात घ्या की 65 किलोच्या व्यक्तीमध्ये 13 किलो चरबी असते. 13 किलो चरबीचा अर्थ 1,20,000 कॅलरीज ऊर्जा तुमच्यामध्ये असते. म्हणजे 60 दिवस तुम्ही काहीही खाल्लं नाही, नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही, हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार. त्याच्यामुळे काही चक्कर बिकर येत नाही. हे सगळं सायकोलॉजिकल आहे. पाणी प्या भरपूर, काही होत नाही. सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात. हे ब्रेकफास्टचं फार मोठी भानगड झालेली आहे भारतात. लगेच लोक म्हणतात, ते म्हण आहे ना सर आपली,
ब्रेकफास्ट लाईक ए किंग, लंच लाईक ए क्वीन वगैरे वगैरे. मी म्हटलं ती म्हणत इंग्रजीमध्ये आहे, आपली कशी काय असेल? ती राणीची म्हण आहे, आपली नाही आहे. आपल्या देशामध्ये लोक 2 वेळा जेवत होते फक्त. आपल्याकडे संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला पर्यायी शब्द नाही. आपल्याकडे ब्रेकफास्ट अशी कल्पना नव्हती. पण आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट करू नका असं सांगत नाही आहे. आम्ही तुम्हाला जास्त नैसर्गिक गोष्ट करायला सांगतो, ती अशी की भूक लागते त्या 2 वेळात जेवा. तुम्हाला समजा सकाळी 8:30ला भूक लागते, तर पहिल्यांदा जेवून घ्या. आमच्यासाठी ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे शब्द नाहीत. आमच्याकरता पहिलं जेवण आणि दुसरं जेवण हे 2 शब्द आहेत. त्याला तुम्ही काही नाव द्या तुमच्या हिशोबाने. ज्याला सकाळी 9ला भूक लागते त्याला 9ला जेवून घेऊ दे ना. तुम्हाला 9ला भूक लागते आणि तुम्ही 1ला जेवायला लागलात तर तुम्हाला ॲसिडिटी होणार. आणि तुम्हाला 1ला भूक लागते, तुम्हाला 9ला भूक लागते तर 1ला सांगितलं मी, पण 1ला भूक लागते 9ला जेवलात तर तुम्हाला इनडायजेशन होणार, अन्नपचन होणार नाही. त्यामुळे कोण काय म्हणते बघू नका. तुम्हाला भूक लागते तर 2 वेळा जेवा. त्यामुळे आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट स्किप करा असं काही सांगत नाही आहे. काही स्किप करू नका. भूक लागते तर 2 वेळा जेवा हे आम्ही सांगतो आहे. माझे स्नायू झडतील का? आजकाल पाहिलं बेळगावमध्ये अनेक ठिकाणी मला ते जिम दिसले, बॉडी बिल्डिंग वगैरे. आजकाल खूप फॅट वाढलेलं आहे. आणि विशेषतः आमचे डॉक्टर, इंजिनियर मित्र म्हणजे ते लगेच फिटनेस म्हणून जातात जिममध्ये. मग ते जिममध्ये गेले की 1,000 रुपये महिना काहीतरी असतं सुरुवातीला. ते तुमच्याकडे बघतो तो माणूस, बरोबर ट्रेनर, नया बकरा आ गया म्हणतो. कारण तुम्ही 3-4 दिवसामध्ये वेट लिफ्टिंग कमी आणि आरशाकडे जास्त बघत असता. आपलं वाटतं 2दा असं केलं म्हणजे लगेच सलमान खान. मग तो विचारतो हळूच, साहेब पर्सनल ट्रेनिंग लो, म्हणजे बाकीच्या ट्रेनिंगला 1,000 तर एक्स्ट्रा ट्रेनिंग पर्सनलला 3,000 रुपये. मग तुमच्याकडे पैसे असतात, तुम्ही ठीक आहे हरकत नाही, आपल्याला लवकर व्हायचं सलमान खान. मग तो हळूच तुम्हाला सांगतो 4थ्या दिवशी की हे तुम्ही करता ना वेट ट्रेनिंग, त्याच्यात तुमचे मसल ब्रेक होतात आणि तुम्ही जर प्रोटीन नाही दिलं तर ते मसल तसेच राहतात तुकडे असे. मग तुम्हाला वाटतं आपलं असं काहीतरी होईल वाकडं तिकडं. तुम्ही म्हणता दे बाबा कुठलं प्रोटीन. मग त्यांनी एजन्सी असते त्याच्याकडे, फ्रँचायझी घेतलेली असते. मग व्हे प्रोटीन, अमुक प्रोटीन, तमुक प्रोटीन, मग तुम्हाला तो डब्बा विकतो. लक्षात घ्या की शरीराला ऊर्जा मिळण्याचे 2 तुम्हाला मी सोर्स सांगितले, ग्लुकोज आणि फॅटी ॲसिड. अमायनो ॲसिड हा पण सोर्स आहे, म्हणजे प्रोटीन हा पण सोर्स आहे. पण पहिला प्रेफरन्स ग्लुकोजला, कारण ग्लुकोज साठवता येत नाही प्रमाणाबाहेर. दुसरा प्रेफरन्स फॅटी ॲसिडला. आणि जर तुम्हाला 10 दिवस कोणी उपाशी ठेवलं, खायलाच दिलं नाही, तर तुमच्या मसल्सला म्हणजे प्रोटीन्सला हात लागतो. कारण शरीरामधलं 1 किलोग्रॅम प्रोटीन जर कमी झालं तर तुम्ही मरून जाल. कारण प्रोटीन हे अत्यावश्यक आहे शरीरासाठी. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या डाएट प्लॅनमुळे जेव्हा तुम्ही 2दा व्यवस्थित जेवता आहात, कधीही तुमच्या प्रोटीन्सला हात लागणार नाही, कधीही तुमचे मसल झडणार नाहीत. तुम्ही जो व्यायाम करता त्याला फिटनेसचा व्यायाम असं म्हणतात. तुम्ही 45 ते 60 मिनटं व्यायाम करता, तो फिटनेसचा व्यायाम असतो. त्याला कुठलंही न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन घ्यायची आवश्यकता नसते. जेवणामध्ये तुम्ही सगळं बॅलन्स डाएट घ्या, तुम्हाला ते पुरतं. तुम्हाला कुठलंही प्रोटीन बाहेरून घ्यायची आवश्यकता नसते. ॲसिडिटी होईल का? ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांची ॲसिडिटी या डाएट प्लॅनमुळे जाईल हे लक्षात ठेवा. कारण ॲसिड सिक्रेशन आणि इन्सुलिन सिक्रेशन जवळपास सारखं आहे. तुम्ही 2 बिस्किटं खाल्ली किंवा अर्धी पोळी खाल्ली तर 1 मिलीलिटर ॲसिड तयार होत असेल समजा. तर काय होतं की 2 बिस्किटच खाल्ली तर ते 1 ml पैकी अर्धा ml वापरलं गेलं, अर्धा ml शिल्लक राहिलं की तुम्हाला ॲसिडिटी होते. जेव्हा तुम्ही अर्ध्या पोळी खाल्ल्यानंतर अजून थोडी पोळी खाता, अजून थोडा भात खाता, तेव्हा काय होतं, शरीराला वेळ मिळतो ॲडजस्ट करायला की आता अजून ॲसिड किती लागणार आहे. आणि मग त्यानुसार ते ॲसिड ॲडजस्टमेंट होते. त्यामुळे पोटभर जेवलात तुम्ही 2 वेळा तर ॲसिडिटीचा प्रश्न तुमचा जातो. ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांची ॲसिडिटी जाईल. आणि काही लोक सक्सेस स्टोरी सांगतील, त्यांना तुम्हाला कळेल की ॲसिडिटी जाते. चालायला वेळ नाही, आम्ही इतके बिझी आहोत. विशेषतः आमचे सॉफ्टवेअरचे मित्र असतात, 12 तास काम, 14 तास काम. हे लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यामध्ये वेळ मर्यादित आहे. एक तर वर्तमानातून घ्या, नाही तर भविष्यकाळात तुम्हाला ICUमध्ये 8 दिवस ॲडमिट राहावं लागेल. त्यामुळे चालायला वेळ नाही हे कोणी सांगू शकत नाही. सगळ्यांनी वेळ काढणं आवश्यक आहे. गोळ्या घ्यायच्या असतात. हायपोथायरॉइडिझम बऱ्याच लोकांना असतं, महिलांना. तर गोळी तुम्ही हायपोथायरॉइडिझमची उपाशीपोटी घ्यायची असते सकाळी, ती घ्यायला काही हरकत नाही. या डाएट प्लॅनला त्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही. बाकीच्या बऱ्याचशा गोळ्या तुमच्या हायपरटेन्शन अमुक तमुक असतात, त्या दिवसातून सामान्यपणे 2दा असतात. 2दा गोळ्या असतात, 2दा जेवण असतं, त्यावेळेला ते घेऊन टाका. होमिओपॅथी आयुर्वेदिक गोळ्या कधी कधी 3 वेळा 4 वेळा वगैरे असतात. त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला 2दा ॲडजस्ट करून द्या. मुळामध्ये असे 4-4 वेळा डोस देणं हे होमिओपॅथीच्या प्रिन्सिपलच्या विरोधातच आहे. पण त्यांना द्यायचंच असेल, त्यांना 55 मिनिटात आम्हाला ॲडजस्ट करून द्या, ते करून देतात.
आणि तुम्हाला ॲक्यूट प्रॉब्लेम आला, काही खूप गंभीर आजार काही झाला आणि तुम्हाला 4 दिवस अँटीबायोटिक दिले आणि 4 वेळा घ्यायचे, त्यावेळेला डाएट प्लॅन सोडून द्या, बरे व्हा आणि पुन्हा डाएट प्लॅन करा. डाएट प्लॅन आपल्यासाठी आहे, आपण डाएट प्लॅनसाठी नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कधीतरी ब्रेक झाला काही हरकत नाही. त्यामुळे गोळ्या घ्यायला काही अडचण नाही. फळं कधी खाऊ, दूध कधी पिऊ, हा एक प्रश्न लोकांचा असतो. तर तुम्हाला मी खाण्याच्या पदार्थांचा सिक्वेन्स काय असावा जेवताना ते सांगतो. जेवणाची सुरुवात तुम्ही फळ किंवा ड्रायफ्रूट किंवा मिठाई किंवा स्वीट डिश जर असेल त्यांनी करा. त्याच्यानंतर तुम्ही सॅलड खा, काकडी, टोमॅटो, गाजर. त्याच्यानंतर तुम्ही मोडलेलं कडधान्य किंवा बॉइल्ड एग वगैरे खा. त्याच्यानंतर तुम्ही पोळी, भाजी, वरण, भात हे खा. त्याच्यानंतर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर दूध प्या. म्हणजे सुरुवातीला फळ आणि शेवटी दूध, असा हा सिक्वेन्स आहे. सगळे पदार्थ रोज खाण्याची आवश्यकता नाही, नाही तर उद्यापासून डायटिंग जोरदार सुरू होईल. पहिलं काम काय, मोठं ताट विकत आणायचं. मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलं आहे की तुम्ही फळ खाणार असाल तर सुरुवातीला खा. तुम्ही फळ खाणार नसाल तर सॅलडने सुरुवात करा. फळ आणि सॅलड दोन्ही खाणार नाही आहे तर स्प्राऊटने सुरुवात करा. हे सगळे पदार्थ आवश्यक आहेत असं नाही, जसं तुम्हाला जे अवेलेबल असेल ते पण सिक्वेन्स हा मेंटेन करा. त्यामुळे फळ कधी खाऊ आणि दूध कधी पिऊ याचं पण तुम्हाला उत्तर मी दिलं. म्हणजे बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी डाएट प्लॅनमध्ये अडचणीची उत्तरं ऑलरेडी दिली. लक्षात घ्या, वजन कमी करण्याचा कोणता शॉर्टकट नाही, कोणत्या औषधांनी कायमस्वरूपी वजन कमी होत नाही. इंटरनेटवर ते स्लिम स्वेट बेल्ट विकतात, कोणी घेतलं आहे का विकत? हातवर करायची गरज नाही, असतात काही लोक. सोफ्यावर झोपायचं, IPLची मॅच पाहायची आणि ते पट्टा बांधायचा, ते तिकडे कनेक्शन लावलं की ते धडधड धडधड हलतं. ते हललं की घाम येतो आणि तुम्ही आपल्या सुखात मॅच बघा. लेजचं पाकिट 1, 2, 3 खा मस्त, आणि घाम गेला की वजन अर्धा किलो कमी आणि पाणी पिलं की पुन्हा 1 किलो जास्त. तर असा मूर्खपणाने कुठल्या वजन कमी होत नाही. तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे, दुसरा कुणी कमी करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डाएट प्लॅन सुरू केला की 4 दिवसांनी मला फोन, सर 4 दिवस झाले अजून काहीच नाही. अरे वजन वाढवायला तुम्हाला 20 वर्ष लागले. लग्नाच्या वेळेला 45 किलो, आता 75. लग्नाच्या वेळेला 52, आता 72. अशी सगळ्यांची अवस्था आहे, बरोबर? मग वजन वाढायला जर 20 वर्ष लागले तर घालवायला 1 वर्ष द्याल की नाही तुम्ही? ही काही जादूची कांडी थोडीच आहे काही. पण तुम्हाला महिन्याभरात लक्षात येईल की डायरेक्शन बरोबर आहे आपली. हलकं वाटायला लागेल, काही लोकांना वाटेल पोटाचा घेर कमी झाला, झोप यायला लागेल, उत्साह वाढेल. पण प्रत्यक्ष वजन कमी झालेलं दिसायला तुम्हाला 3 महिने लागू शकतात. आणि कुठल्याही डाएट प्लॅनचा जर इफेक्ट व्हायचा असेल तर तो 3 महिने प्रामाणिकपणे करणं आवश्यक आहे. पण 3 महिने प्रामाणिकपणे करा आणि मग त्याचा तुम्हाला इफेक्ट नक्की दिसेल. डायबिटीसच्या पेशंटसाठी सूचना, तुम्हाला पण या डाएट प्लॅनचा फायदा होईल, पण त्यासाठी 2 तपासण्या करणं आवश्यक आहे. एकाला म्हणतो HbA1c, ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन, म्हणजे गेल्या 3 महिन्याचं ॲव्हरेज ब्लड शुगर आम्हाला कळतं. आणि दुसरं आहे फास्टिंग इन्शुलिन. या 2 तपासण्या करायच्या, शुगर नाही इन्शुलिन. या 2 तपासण्या करायच्या. मी नंतर नंबर देणार आहे, त्या कुठल्याही ॲडमिनला ते फोटो तुमच्या रिपोर्टचे पाठवा. त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही डाएट प्लॅन करा तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुमच्या गोळ्या बंद होतील. स्वतःच्या मनाने आम्हाला न सांगता न विचारता तुम्ही जर हा डाएट प्लॅन केला डायबिटीसच्या लोकांनी आणि चक्करून पडलात, त्याला डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही, हे तुम्हाला सांगून ठेवतो. तुम्हाला डाएट प्लॅनचं मी सांगितलं की काय काय पदार्थ अलाउड आहेत. ते कोणासाठी होते? त्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी. पण ज्यांना डायबिटीस आणि प्री डायबिटीस आहे याच्यापैकी, त्यांना मात्र 2 जेवणांच्या मध्ये फक्त 3च पदार्थ घ्यायला परवानगी आहे. त्यांना नारळ पाणी अलाउड नाही, टोमॅटो अलाउड नाही, दुधाचा चहा अलाउड नाही. त्यांना पाणी, पातळ ताक आणि ग्रीन टी, ब्लॅक टी, कशातच साखर नाही, शुगर फ्री नाही. एवढा 2 डाएट प्लॅनमधला फरक आहे, तो लक्षात घ्या. या तपासण्या का करायच्या दोन्ही, HbA1c, फास्टिंग इन्शुलिन? कारण HbA1c आम्हाला तुमचं 3 महिन्याचं ॲव्हरेज ग्लुकोज कळतं. 5.6 पर्यंत नॉर्मल आहे. 5.7 ते 6.4ला आम्ही प्री डायबिटीस म्हणतो. 6.5च्या पुढे गेले की त्याला डायबिटीस म्हणतो. फास्टिंग इन्शुलिन हे उपाशीपोटी 0च्या जवळ असायला हवं, निदान 10च्या खाली असायला हवं. 10च्या वर गेलं त्याला आम्ही प्री डायबिटीस म्हणतो. म्हणून या 2 तपासण्या करणं आवश्यक आहे की तुम्ही डाएट प्लॅन कुठला करायचा, तुम्हाला नारळ पाणी चालेल का नाही चालणार, हे या तपासण्यांवरून कळेल. मी जे बोलतोय त्याला काही आधार आहे का? आयुर्वेदाने सांगितलंय 2 काल भुंजती, म्हणजे दिवसात 2 वेळा जेवावे.
वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो दिवसातून 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल. आणि आपण सगळ्या गोष्टी पुण्यासाठी करतो. तर इतका सोपा मार्ग कुठला असेल पुण्य मिळवायचा? 2 वेळा जेवायचं. जैन धर्मामध्ये ब्यासना नावाची कल्पना आहे. ब्यासना म्हणजे बे आसन. बे आसन म्हणजे 2 वेळा बसा आणि त्या 2 वेळा जेवून घ्या. जैन मुनींनी मला सांगितलं, त्यांच्यापुढे माझं एक व्याख्यान झालं. ते म्हणाले, सर आमच्याकडे तर जेवायला आम्ही 48 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मी म्हटलं आम्ही 7 मिनिटाचा ग्रेस पिरियड दिलेला आहे. मी एक पुस्तक वाचलं डॉक्टर हर्बर्ट शेल्टनचं. त्यात त्याने असं सांगितले की ज्या ग्रीक लोकांना आपण जगातले सगळ्यात सुदृढ लोक समजतो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या, ते तसे होते याचं कारण काय? तर ते दिवसातून 2दाच जेवायचे. हे शेल्टनने लिहून ठेवलं आहे. म्हणून मी सहज गंमत म्हणून सगळ्या देवदेवतांच्या इमेजेस गुगलवर बघितल्या. राम, शंकर सगळं बघितले. दुसऱ्या म्हणजे ग्रीक देव बघितले. माझ्या असं लक्षात आलं की एकाही देवाला ढेरी नाही. सगळे देव फ्लॅट आहेत एकदम. राक्षस दाखवला एक पलीकडे, त्याला मात्र ढेरी आहे. त्यामुळे आपल्या समाजामध्ये आणि संस्कृतीमध्ये ढेरी असण्याला कधीही प्रतिष्ठा नव्हती. तुम्ही आता म्हणाल तुम्ही आम्हाला काय सांगताय जुनं 2000 वर्षापूर्वीच्या गोष्टी, आम्हाला काहीतरी नवीन सांगा कारण आम्ही 21व्या शतकातले लोक आहोत. म्हणून तुमच्याकरता एक रिसर्च पेपर मी आणला आहे डॉक्टर मॅटसन नावाच्या सायंटिस्टचा. डॉक्टर मॅटसन हा इंटरमिटंट एनर्जी रेस्ट्रिक्शन मधला खूप मोठा दादा माणूस आहे आणि त्याचा रिसर्च हा फार नावाजलेला आहे. त्याने अभ्यास केला किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो. सगळं वाचत नाही पण महत्त्वाचं वाचतो. डॉक्टर मॅटसन असं म्हणतो, द मोस्ट कॉमन इटिंग पॅटर्न इन मॉडर्न सोसायटीज 3 meals प्लस स्नॅक्स एव्हरी डे इज ॲबनॉर्मल फ्रॉम ॲन इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह. काय म्हणतो मॅटसन की उत्क्रांतीच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर सध्या प्रचलित असलेलं 3दा जेवणे आणि 1दा नाश्ता करणे हे अनैसर्गिक आहे असं मॅटसन सांगतो. मग काय म्हणजे मॅटसन सांगतात 2दा जेवा, जिचकार सांगतात 2दा जेवतात, दीक्षित सांगतात 2दा जेवा, आयुर्वेद तेच सांगतो, जैनिझम तेच सांगतं. एवढंच काय आपले संत तेच सांगतात. तुम्हाला माहिती असेल 1दा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी आणि 3दा जेवतो तो संतोष. उगीच लेक्चर घेतला आपण. बेळगावच्या लोकांना आधीच माहिती आहे. मग सगळं सांगून ठेवलंय, संतांनी सांगून ठेवलंय, आपण विसरलो एवढी फक्त गोष्ट आहे. आता एक महत्त्वाचा, डायबिटीसच्या पेशंटचा, प्री डायबिटीसच्या लोकांचा अभ्यास केला. अमेरिकेतला अभ्यास आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्याला मान्यता दिली. त्याचे रिसर्च पेपर पब्लिश झाले. काय अभ्यास केला? 3234 प्री डायबिटीसचे लोक घेतले. प्री डायबिटीस म्हणजे काय? काळजी घेतली तर नॉर्मल होतील, काळजी नाही घेतली तर डायबिटिक होतील. एका ग्रुपला काय सांगितलं की हे मेटफॉर्मिन नावाचं औषध तुम्ही घ्या आणि दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की तुम्हाला औषध देणार नाही, तुम्ही काय करा, व्यायाम करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा. आणि त्यांचं लक्ष ठेवलं की यांना किती लोकांना डायबिटीस होतो नंतर. असं लक्षात आलं की ज्या लोकांनी मेटफॉर्मिन औषध घेतलं त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याचं प्रमाण 48% कमी झालं आणि ज्या लोकांनी जीवनशैली बदलली त्याच्यामध्ये 60% प्रमाण कमी झालं डायबिटीस होण्याचं. म्हणजे जास्त परिणामकारक आहे जीवनशैली बदल, हा जास्त परिणामकारक आहे असं जागतिक संशोधन तुम्हाला सांगतं. हे काही कोणी एकट्या दुकट्या माणसाचं संशोधन नाही आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलेलं संशोधन आहे. पण मग तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुम्हाला डॉक्टर गोळ्या औषधांचा भडीमार का करतात हा प्रश्न तुम्ही आता डॉक्टरांना विचारायला हवा. किंवा असं आम्ही ऐकलं बुवा की जागतिक आरोग्य संघटनेने असं म्हटलेलं आहे की जीवनशैली बदल महत्त्वाचा आहे, मग गोळ्या कशाला देता? भुकेविषयी लक्षात घ्या, भूक ही मानसिक असते आणि मेंदूमध्ये भूक आणि तहान याची केंद्र जवळ असतात, त्याच्यामुळे मेंदूला कन्फ्युजन होतं. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की भूक लागली आहे तेव्हा आधी ग्लासभर पाणी प्या. तुमच्या लक्षात येईल 99% वेळा की ती तहानच होती, भूक नव्हती. भुकेपेक्षा नेहमी कमी खा, भुकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे. आणि लॉंगेव्हिटीविषयी जेवढे काही रिसर्च झाले, दीर्घायुष्य लोक का होतात याचं संशोधन झालं, त्याचा निष्कर्ष एवढाच आहे की दीर्घायुष्य असणाऱ्या लोकांमध्ये 2 क्वालिटीज आहेत. एक, ते कमी खातात आणि दुसरं, त्यांच्या आयुष्यामध्ये नियमितपणा आहे. ते काही काजू बदाम खात नाहीत, ते काही तेलतूप खात नाहीत, पण नियमितपणा मात्र आयुष्यामध्ये आहे. या 2च गोष्टी आहेत, अजून तिसरी गोष्ट सापडलेली नाही.
या डाएट प्लॅन बरोबर आम्ही एक साधा सोपा व्यायाम तुम्हाला सांगतो. तो व्यायाम असा आहे की 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चालायचं. चालायला पर्याय आहे पोहणे किंवा सायकलिंग करणे. कुठलाही व्यायाम करायचा तो 45 मिनिटं सलग करायचा. म्हणजे 20 मिनिटं सकाळी 20 मिनिटं संध्याकाळी करायचं नाही, कारण पहिले 20 मिनिटं तुमचं ग्लुकोज जळणार आहे आणि त्याच्यानंतर फॅटला हात लागणार आहे. म्हणून 45 मिनिटं सलग चालायचं. आणि व्यायाम हा व्यायामासारखा करायचा, गॉसिप केल्यासारखा नाही. तुम्ही ग्राउंडवर एखाद्या काकूंच्या मागे गेलात तर एका राऊंडमध्ये घरातले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला समजतात. सून कशी आहे, मुलगा कसा बायकोच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे वगैरे वगैरे. तुम्ही ग्राउंडवर पहा, गंमत असते. असे लोक फिरत असतात. काही पुरुष मी पाहतो सगळे असे फिरतात, हे असे फिरतात. पण असं का फिरतात बा, हे 4-5 लोक तसं उलटं का फिरतात? मग तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, लक्षात येतं की त्यांनी नवीन बूट घातलेला आहे. मग त्याला तुम्ही विचारायचं कितने का लिया, तर नायकीचा बूट असतो, म्हणतो 7,000 का लिया म्हणतो, लेकिन डिस्काउंट था इसलिए 3.5 में मिल गया म्हणतो. त्याला हा प्रश्न बूट कितने का लिया हा प्रश्न 5 लोकांनी विचारला त्या दिवशी की तो महिनाभर येत नाही पुन्हा. आणि त्याचं काम झालं व्यायामाचं. बायकांचा वेगळा प्रॉब्लेम आणखी. सकाळी 6 वाजता फिरायला, पायातले सँडलपासून हेअर क्लिपपर्यंत सगळं निळं, सगळं मॅचिंग. बरं, बघितलं तरी प्रॉब्लेम, नाही बघितलं तरी प्रॉब्लेम. तर लक्षात घ्या की व्यायाम म्हणजे गॉसिप नाही. व्यायाम हा व्यायाम असतो. म्हणून कोणी बरोबर नसेल तरी हरकत नाही, भराभर चालायला लागा. आणि 45 मिनिटात 4.5 किलोमीटर इतकं साधं सोपं ते गणित आहे.